हॅलो मी पी थोरात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ESIC डिपार्टमेंटमध्ये टोटल जेवढेही डिपार्टमेंट असतील ऑल ओव्हर इंडियामध्ये तेवढ्यामध्ये ESICमध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या फार्मसीच्या किती व्हॅकन्सी आहेत, कुठल्या कॅटेगरीसाठी किती व्हॅकन्सी आहेत, कुठल्या स्टेटमध्ये कुठल्या ESICच्या डिपार्टमेंटमध्ये सर्वात जास्त जागा आहेत, कुठे फॉर्म फिलअप केल्याने आपल्याला बेनिफिट होऊ शकतो, फायदा होऊ शकतो, या सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न सांगितल्याप्रमाणे जे एम्स महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आपण व्हॅकन्सी टोटल ओव्हरऑल पूर्ण व्हॅकन्सी डिस्कस केल्या. त्याच्यामध्ये नव्याने CREमध्ये आपली ही ESICची जी रिक्रुटमेंट आहे इथून पुढं त्या एजन्सीच्या अंडर किंवा त्या डिपार्टमेंटच्या अंडर रन होणार आहे. ते डिपार्टमेंट ही एक्झाम कंडक्ट करणार आहे. तर एम्सच्याच अंडर किंवा हे CREचं जे महत्त्वाचं पोर्टल आहे त्याच्या अंडर आपली ही ESIC सुद्धा एक्झाम आता कंडक्ट केली जाणार आहे. तर ESICच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आता आपल्यासाठी किती जागा आहेत, महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत, या सर्व गोष्टींचा सर्व जागांचा आढावा कॅटेगरीनुसार तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये ज्यावरती चर्चा करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार, डेव्हिड शेवटपर्यंत पाहत राहा. तर आपण पेज नंबर जवळपास 170वरती आल्यानंतर आपल्याला इथं होमिओपॅथीच्या किंवा फार्मसिस्टच्या ESICमधील व्हॅकन्सी ह्या चालू होतात. तुम्ही बघू शकता फार्मासिस्ट ॲलोपॅथी ESIC महत्त्वाचं डिपार्टमेंट याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. आणि दिल्ली NCRमध्ये टोटल तुम्हाला ॲलोपॅथीच्या होमिओपॅथीच्या 4 जागा बघायला भेटतील. टोटल 6 जागा आहेत, त्याच्यापैकी 4 जागा ह्या अनरिझर्व कॅटेगरीसाठी रिझर्व आहेत. OBCसाठी 1 जागा, SCसाठी 1 जागा आणि STसाठी 1 जागा. लक्षात येते होमिओपॅथीच्या जागा आपण बघतोय. ज्या लोकांचं फार्मसीमध्ये होमिओपॅथीमध्ये फार्मसी झालेलं आहे, डिग्री असेल, डिप्लोमा असेल, फार्मसी असेल, त्या लोकांसाठी महत्त्वाच्या व्हॅकन्सी आहेत. त्या दिल्ली NCRमध्ये आणि ESICच्या डिपार्टमेंटमध्ये आपण चेक करतो. टोटल 6 जागा आहेत. अनरिझर्व कॅटेगरीच्या 4 जागा, OBCची 1 जागा, SCची 1 जागा आणि STची 1 जागा. त्याच्यानंतर नेक्स्ट ESIC आहे केरळा होमिओपॅथी फार्मसिस्टसाठी. अनरिझर्व कॅटेगरीसाठी 1 जागा रिझर्व आहे आणि टोटल 1च जागा तुम्ही इथे चेक करू शकता जी की अनरिझर्व कॅटेगरीसाठी रिझर्व आहे. त्याच्यानंतर होमिओपॅथी डिपार्टमेंट ESIC मध्य प्रदेशमध्ये टोटल 1 जागा आहे आणि ती सुद्धा शेड्यूल कास्ट म्हणजे SC कॅटेगरीसाठी रिझर्व आहे. त्याच्यानंतर होमिओपॅथीमध्ये आपल्या ESIC महाराष्ट्र या स्टेटमध्ये टोटल 3 जागा आहेत आणि तिन्ही जागा अनरिझर्व कॅटेगरीसाठी म्हणजे ओपनसाठी इथं दिलेले आहेत. बाकीचे सुद्धा विद्यार्थी याच्यामध्ये अप्लाय करू शकतात कॅटेगरीचे. त्याच्यानंतर होमिओपॅथीमध्ये फार्मसिस्ट ऑफिसर वेस्ट बंगाल ESICमध्ये टोटल 1 जागा आहे आणि ती अनरिझर्व कॅटेगरीमध्ये इथे तुम्ही बघू शकता. लक्षात येते अशा टोटल होमिओपॅथीमध्ये ज्या लोकांचं फार्मसी झालेलं आहे आणि त्यांना जर ESIC या डिपार्टमेंटमध्ये अप्लाय करायचं असेल तर वेगवेगळ्या स्टेटमध्ये जवळपास 5 स्टेटमध्ये तुमच्या व्हॅकन्सी चालू झालेल्या आहेत. टोटल होमिओपॅथी फार्मसीच्या 12 व्हॅकन्सी आपल्याला ESIC या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये बघायला भेटतील. लक्षात येते आता होमिओपॅथी कव्हर केलं. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आता आपण बघूयात आयुर्वेदिक फार्मसीमध्ये ज्या लोकांचं फार्मसी झालेलं आहे, डिग्री, डिप्लोमा किंवा फार्मसी झालं असेल आयुर्वेदिकमध्ये, तर त्या लोकांसाठी ESIC या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये किती व्हॅकन्सी चालू आहे. पहिलं जे आहे ते दिल्ली NCRमध्ये आपण चेक करू शकतो. टोटल 13 व्हॅकन्सी आहेत. अनरिझर्व कॅटेगरीसाठी 7 व्हॅकन्सी आहेत. EWSसाठी 1, OBCसाठी 3, SCसाठी 2 आणि टोटल 13 अशा व्हॅकन्सी तुम्ही इथं बघू शकता. 1 सर्व्हिसमेनसाठी 1 जागा इथं रिझर्व आहे आणि फिजिकली चॅलेंजसाठी 2. लक्षात येते अशा टोटल 13 जागा तुम्ही दिल्ली NCRमध्ये बघू शकता. ज्या लोकांचं आयुर्वेदिक फार्मा झालेलं आहे त्यांच्यासाठी ESIC या डिपार्टमेंटमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ESIC तुमचं गुजरात. टोटल 2 जागा आहेत. त्याच्यामध्ये फिजिकली चॅलेंजसाठी 1 रिझर्व आहे 2 पैकी आणि अनरिझर्व कॅटेगरीच्या 2 आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट डिपार्टमेंटमध्ये तुम्ही चेक करू शकता ESIC तुमचं जम्मू काश्मीर आहे. त्याच्यामध्ये टोटल 1 जागा तुम्ही बघू शकता जी की अनरिझर्व कॅटेगरीमध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिपार्टमेंट तुमचं कर्नाटक ESIC आयुर्वेदिक फार्मसीचं आपण चेक करतोय. टोटल 1 जागा आहे आणि ती अनरिझर्व कॅटेगरीसाठी इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिपार्टमेंट आहे ESIC केरळा आयुर्वेदिक फार्मसीसाठी चेक करतोय आपण. टोटल इथं 3 जागा आहेत. त्याच्यामध्ये 1 जागा अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे, 1 जागा OBCसाठी आहे आणि 1 जागा SC या कासाठी रिझर्व आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिपार्टमेंट आपलं ESICचं महाराष्ट्रामध्ये बघा. ज्या लोकांचं आयुर्वेदिक फार्मा झालेलं आहे त्या लोकांसाठी महाराष्ट्रामध्ये ESIC डिपार्टमेंटमध्ये किती व्हॅकन्सी चालू आहे. सध्या 2 व्हॅकन्सी तुम्ही चेक करू शकता आणि दोन्ही ज्या व्हॅकन्सी आहेत त्या अनरिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत. बाकीचे विद्यार्थीसुद्धा तिथं कॅटेगरीचे अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट डिपार्टमेंट आहे तुमचं ओडिशा. याच्यामध्ये सुद्धा 1 जागा आहे जी की अनरिझर्व कॅटेगरीमध्ये आहे. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये टोटल 2 जागा आहेत. दोन्ही जागा तुमच्या अनरिझर्व कॅटेगरीसाठी इथं दिलेल्या आहेत किंवा बाकीचे सुद्धा लोक तिथं अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट तेलंगणामध्ये सुद्धा 1 जागा ती सुद्धा अनरिझर्व कॅटेगरीमध्ये आहे. त्याच्यानंतर वेस्ट बंगालमध्ये सुद्धा 1 जागा जी की अनरिझर्व कॅटेगरीमध्ये तुम्ही चेक करू शकता. तर लक्षात येते असे जवळपास 10 वेगवेगळ्या स्टेटमध्ये तुमच्या ESICच्या व्हॅकन्सी चालू आहेत. ज्या लोकांचं आयुर्वेदिकमध्ये फार्मसी झालेलं आहे, डिग्री असेल, डिप्लोमा असेल किंवा जे तुमचं क्वालिफिकेशन बेसिक क्वालिफिकेशन ज्यासाठी गरजेचं आहे ते झालेलं असेल तर तुम्ही
ESIC या वेगवेगळ्या 10 स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. जर टोटल आपण जागेचा विचार केला तर आयुर्वेदिक फार्मसी ESIC या डिपार्टमेंटमध्ये जवळपास 27 एवढ्या टोटल व्हॅकन्सी तुम्हाला या वेगवेगळ्या 10 स्टेटमध्ये बघायला भेटतील. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आपण आता आपलं जे ॲलोपॅथी फार्मसी आहे ते आपण इथं चेक करूयात. पहिली पोस्ट तुम्ही इथं चेक करू शकता. आंध्र प्रदेशमध्ये ॲलोपॅथी फार्मसीच्या जागाचा जे व्हॅकन्सीज तुम्ही इथं बघू शकता. ॲलोपॅथी फार्मसी आपण डिस्कस करतो. टोटल 7 जागा तुम्ही याच्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये आहेत. ESICमध्ये 5 जागा अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी आहेत. एक जागा तुम्ही इथं चेक करू शकता जी की OBCसाठी आहे आणि दुसरी तुम्ही चेक करू शकता जी की शेड्यूल कास्टसाठी आहे आणि 5 ओपनसाठी आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही चेक करू शकता ESIC आसाम आहे. अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी टोटल जागा आहेत 5. त्याच्यामध्ये 2 जागा तुम्ही चेक करू शकता EWसाठी आहेत. एक जागा तुम्ही चेक करू शकता इथे ती SC कास्टसाठी आहे आणि टोटल 8 जागा तुम्ही इथे चेक करू शकता ज्या की आसाम ESICमध्ये ॲलोपॅथीमध्ये चालू आहेत. त्याच्यानंतर बिहारमध्ये बघा ओपनसाठी 3 जागा आहेत आणि SCसाठी 1 जागा तुम्ही चेक करू शकता. अशा टोटल 4 जागा आहेत. त्याच्यानंतर चंदीगडमध्ये टोटल जागा तुम्ही चेक करू शकता 1 जागा आहे आणि ती जागा तुम्ही इथे चेक करू शकता OBCसाठी रिझर्व्ड आहे. त्याच्यानंतर छत्तीसगडमध्ये टोटल 5 व्हॅकन्सी चालू आहेत. ज्या लोकांचं ॲलोपॅथीमध्ये फार्मस झाले त्यांच्यासाठी ESICमध्ये 2 जागा तुमच्या EWसाठी आहेत. 1 जागा SCसाठी आहे आणि 8 जागा तुम्ही इथं चेक करू शकता ज्या की टोटल STसाठी रिझर्व्ड आहेत. ॲलोपॅथीमध्ये भरपूर शेड्यूल कास्टसाठी जवळपास 36 जागा तुम्ही व्हॅकन्सी चेक करू शकता आणि टोटल 16 व्हॅकन्सी आहेत ह्या ESIC छत्तीसगडमध्ये. त्याच्यानंतर दिल्ली NCRमध्ये टोटल 13 जागा, 4 जागा EWसाठी, 4 जागा OBCसाठी, 4 जागा ह्या शेवटच्या कॉलम तुम्ही जिथं चेक करू शकता जे की SCसाठी आहे आणि STसाठी टोटल 9 जागा. अशा टोटल 34 जागा तुम्ही चेक करू शकता ॲलोपॅथी फार्मसीच्या दिल्लीमध्ये चालू आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ॲलोपॅथी जम्मू काश्मीरमध्ये टोटल 1 जागा आहे आणि ती 1 जागा तुम्ही इथं चेक करू शकता ST कास्टसाठी रिझर्व्ड असताना तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर झारखंडमध्ये टोटल 6 जागा, 2 जागा EWसाठी, 2 जागा तुमच्या SCसाठी आहेत इथे आणि उरलेल्या ज्या 4 जागा आहेत त्या STसाठी आहेत. अशा टोटल 14 जागा जम्मू काश्मीरमध्ये ESICमध्ये. त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये बघा, कर्नाटकामध्ये टोटल व्हॅकन्सी आपण चेक केल्या तर टोटल 3 व्हॅकन्सी आहेत, 2 OBCसाठी आणि 1 STसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आपलं महाराष्ट्र 17 नंबरचा पॉईंट तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांना महाराष्ट्रामध्ये अप्लाय करायचं आहे आणि ज्यांचं फार्मा ॲलोपॅथीमध्ये झालेलं आहे अशा लोकांना ESICमध्ये टोटल 2 जागा महाराष्ट्रामध्ये बघायला भेटतील. 1 जागा अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी आहे आणि 1 जागा शेड्यूल कास्ट म्हणजे SC लोकांसाठी आहे. तर ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. बाकीचे सुद्धा विद्यार्थी या ओपन जागेसाठी इथं लढू शकतात. त्याच्यानंतर ॲलोपॅथी राजस्थानमध्ये टोटल 11 जागा, 1 EWसाठी आणि 3 जागा तुमच्या STसाठी. अशा टोटल 15 जागा तुम्ही चेक करू शकता ज्याच्यामध्ये 1 सर्व्हिसमॅनसाठी आणि फिजिकली चॅलेंजसाठी 1 जागा रिझर्व्ड आहे. ॲलोपॅथी फार्मा तामिळनाडूमध्ये टोटल 3 जागा, 1 जागा तुमची चेक करू शकता SCसाठी रिझर्व्ड आहे. 4 जागा तुमच्या टोटल आहे त्याच्यामध्ये ज्याच्यापैकी 1 सर्व्हिसमॅनसाठी किंवा फिजिकली चॅलेंज पर्सनसाठी रिझर्व्ड असताना तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर ॲलोपॅथी शेवटचं डिपार्टमेंट वेस्ट बंगाल टोटल 3 जागा, 1 जागा EWसाठी रिझर्व्ड आहे. त्याच्यानंतर 3 जागा आहेत OBCसाठी, 1 जागा त्याच्यापैकी आहे शेड्यूल कास्टसाठी. अशा टोटल 8 जागा, त्याच्यापैकी 1 सर्व्हिसमेन जे लोक आहेत त्यांच्यासाठी 1 जागा आहे. अशा जवळपास आपण जर विचार केला ॲलोपॅथी फार्मसीचा टोटल 118 जागा तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये बघायला भेटतील. ESIC या डिपार्टमेंट ज्या लोकांचा ॲलोपॅथी फार्मा झालेला आहे त्यांच्यासाठी भरपूर मोठी संधी आहे. जवळपास 118 जागा तुम्ही टोटल ओव्हरऑल जेवढेही स्टेट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ESIC या डिपार्टमेंटमध्ये फॉर्म फिलअप करू शकता. जवळपास 118 जागा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतील. अशा प्रकारच्या ज्या लोकांचं फार्मा झालेलं आहे स्पेसिफिकली आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल किंवा ॲलोपॅथी असेल याच्यामध्ये आपण फक्त एकच डिपार्टमेंट याच्यामध्ये आज बघितलं ते म्हणजे ESIC. ज्या लोकांना ESICसाठी अप्लाय करायचं असेल, जे लोक प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी AIIMSच्या अंडर याचं एक्झाम होणार आहे आणि त्याच्यासाठी जवळपास आता टोटल आपण जागेचं जर काउंट इथे केला तिन्ही डिपार्टमेंटचा तर आपण इथे चेक करूयात की किती जागा होतील. तर सांगितल्याप्रमाणे मी आपल्या ॲलोपॅथी जी आहे त्याच्या जवळपास 118 जागा तुम्ही इथं चेक करू शकता ॲलोपॅथी ESICमध्ये. होमिओपॅथीच्या टोटल 12 जागा आहेत आणि तुमच्या आयुर्वेदिकच्या 27 जागा आहेत. लक्षात येते ॲलोपॅथीमध्ये फक्त आता ESICबद्दल चर्चा करतोय आपण. ॲलोपॅथीमध्ये ESICच्या 118 जागा, आयुर्वेदिकच्या 27 जागा आणि होमिओपॅथीच्या 12 जागा. अशा जवळपास नुसता जर आपण ESICचा विचार केला फक्त या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये AIIMSच्या तर त्याच्यामध्ये जवळपास 157 एवढ्या व्हॅकन्सी तुम्हाला फक्त ESIC या डिपार्टमेंटमध्ये
फार्मसीच्या या पदाच्या तुम्हाला पोस्ट व्हॅकन्सी असताना दिसत असतील. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या तिन्ही ज्या वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत किंवा तिन्ही वेगवेगळे जे क्वालिफिकेशन आपले किंवा फार्मसीचे जे टाईप्स आहेत, होमिओपॅथी, ॲलोपॅथी आणि तुमचं आयुर्वेदिक, या ज्या लोकांचं याच्यामध्ये फार्मा झालेला असेल, डिप्लोमा, डिग्री, जेही तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन यासाठी लागत असेल, तर त्या लोकांसाठी जवळपास तिन्ही डिपार्टमेंटमध्ये 157 एवढ्या व्हॅकन्सी तुम्ही चेक करू शकता. सगळ्यात जास्त 118 जागा तुमच्या ॲलोपॅथीसाठी आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आयुर्वेदिकसाठी 27 जागा आहेत आणि होमिओपॅथीसाठी 12 जागा आहेत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये कॅटेगरीनुसार टोटल किती जागा आहेत मी तुम्हाला सांगितलं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या कॅटेगरीसाठी स्पेसिफिकली अप्लाय करायचं आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये पुन्हा एकदा व्हिडिओ देईल मी. त्याचबरोबर बाकीचे सुद्धा जे डिपार्टमेंट वेगवेगळ्या ॲड निघलेल्या आहेत, तुम्हाला मी काल एक डिटेलमध्ये त्याच्याबद्दल रिव्ह्यू दिलेलाच आहे. पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ज्या व्हॅकन्सी आहेत, आता आपण जसं ESIC डिस्कस केलं त्याप्रमाणे बाकीचे जे डिपार्टमेंट आहेत त्याच्यावरती सुद्धा सेपरेट व्हिडिओ देईल. त्याचबरोबर आपल्याला आता सेंट्रलमध्ये अप्लाय करायचं, त्या कारणाने आपल्याला फक्त OBCचं सर्टिफिकेट लागेल आणि आपण कॅटेगरीचे विद्यार्थी जे महाराष्ट्रामधून अप्लाय करणार आहेत त्यांना OBCचं सर्टिफिकेट लागल्या कारणाने ते फक्त OBCमध्ये आणि ओपनमध्ये तिथे अप्लाय करू शकतात. जे लोक SC आणि ST मध्ये बिलॉंग करतात त्यांच्याकडे म्हणजे जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जे लोक आहेत त्यांच्यासाठी फक्त रिझर्व्ह कॅटेगरीचं ते बेनिफिट घेऊ शकतात सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. बाकी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना OBC सर्टिफिकेट लागेल आणि ते फक्त ओपनच्या जागेचा आणि तुमच्या OBC जागेचा बेनिफिट घेऊ शकतात. तर त्याच्यावरती सुद्धा मी डिटेलमध्ये OBCसाठी एक व्हॅकन्सीचा व्हिडिओ देईल. त्याचबरोबर जे शेड्यूल कास्टचे विद्यार्थी आहेत, शेड्यूल ट्राईबचे विद्यार्थी आहेत किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये बिलॉंग करतात त्यांच्यासाठी सुद्धा सेपरेट दोन्ही कॅटेगरीचे डिटेलमध्ये व्हिडिओ देईल, जेणेकरून तुम्हाला नेमकं ॲनालिसिस येईल की आपल्याला कुठल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये किती आपल्या शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल किंवा OBC असेल तर आपल्याला कुठे अप्लाय करावं लागेल, कुठे फॉर्म फिलअप केल्याने आपल्याला जास्त बेनिफिट होईल, मेरिटमध्ये असेल किंवा रिझल्टमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. तर यामुळे डिटेलमध्ये आणखीन त्याच्यावरती तिन्ही किंवा चारही जे वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्याच्यावरती डिटेलमध्ये पुन्हा एकदा व्हिडिओ देईल. त्याचबरोबर जे लोक आता एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत त्याच्यामध्ये तुमची RRB असेल, तुमचं आता निघालेल्या जागा असेल, ESIC म्हणजे पूर्ण MC भरती असेल, तर त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे हे आपलं फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारी पुस्तक तुम्ही चेक करू शकता. याच्यामध्ये जवळपास 7,000पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश केलेला आहे. सब्जेक्ट वाईज असेल, आतापर्यंत झालेल्या एक्झाम्स असतील, ESIC असेल, RRB असेल, CGHS असेल, DSSB असेल, तुमचं जिल्हा परिषद असेल, आयुर्वेद विभाग असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, बाकीच्या तमाम स्टेटमध्ये असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्याही एक्झाम आतापर्यंत झालेल्या होत्या 2021-22 पर्यंत तेवढ्या सर्व या बुकमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्याचबरोबर मी तिथून पुढे टिल 2024-25 पर्यंत आणखीन व्हॅल्यू ॲडिशन करून याच्यामध्ये जवळपास 2,500 ते 3,000 प्रश्न ॲड करणार आहे. नव्याने याच्यासोबत एक पुस्तक अपडेट करेल, तर ते पुस्तक तुम्हाला थोड्या दिवसामध्ये अवेलेबल होईल. तोपर्यंत तुम्ही या पुस्तकाचा सराव करू शकता. ज्या लोकांनी हे पुस्तक घेतलं त्याच्यानंतर बाकीचं सुद्धा जे छोटं पुस्तक अपडेट करेल मी ते तुम्ही परचेस करू शकता, जेणेकरून तुमच्याकडे जवळपास 9,000पेक्षा जास्त MCQ टिल 2024-25 पर्यंत अपडेटेड असलेले पुस्तकं अवेलेबल होऊन जातील आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्यातनं तुमचा सराव करू शकता. सर्व पुस्तकं Amazonवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत. जर तुम्हाला पुस्तक ऑर्डर करायचं असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. दोन्ही पुस्तकाच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, MCQची पॅटर्न चेक करायचं असेल, कशा प्रकारचे प्रश्न आतापर्यंत मागच्या ESICमध्ये, CGHSमध्ये, RRBमध्ये किंवा एम्समध्ये विचारले गेलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचा समावेश तुम्हाला या दोन्ही पुस्तकामध्ये अवेलेबल करून देईल. मी सांगितल्याप्रमाणे 9,000पेक्षा जास्त MCQची प्रॅक्टिस तुम्हाला त्याच्यामधून होईल आणि येणाऱ्या ज्या तुमची एक्झाम आहेत तर त्यामध्ये नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मी वेळोवेळी या यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या टेलिग्रामचं चॅनल आहे आयडियल फार्मसी कोचिंग चॅनल देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी ते तुम्ही मला जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.